आज काय आमच्या महाशयांना आजीच्या हातच्या बट्ट्याच खायच्या होत्या। मग काय सकाळी सकाळीच मम्मीने छान अशा बट्ट्या बनवायला घेतल्या आणि सोबतच काळ्या मसाल्याचं वरण पण केलं। तर मम्मीच्या हातच्या वरण बट्ट्या म्हणजे काय सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि मी जेव्हा पण येते ना तेव्हा एकदा तरी मम्मीला बट्ट्या बनवायला सांगतच असते, कारण ती खूप छान बट्ट्या बनवते। तिच्या बट्ट्या आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची अशा बनतात। चला आता मम्मीने सकाळी सकाळी बट्ट्या एक साईडने उकडायला ठेवल्या आणि त्यानंतर वरणाला फोडणी देते। आता वरण मम्मी काळ्या मसाल्यातीलच बनवते बरं का। सगळीकडे रसाचं सीझन चालू आहे, फुल टू धमाल चालू आहे सगळ्यांची। बऱ्याच जणी आता माहेरी पण गेलेल्या असतील, माहेरी सगळ्यांची आंबे खाण्याची रस खाण्याची मस्त अशी मज्जा चालू आहे। पण आमच्या घरी रसापेक्षाही जास्त फेवरेट म्हणजे या डाळ बट्ट्या आहेत बरं का। चला आता बट्ट्या छान अशा उकडल्या, त्यानंतर मी त्या कट करून घेते आणि मम्मीला थोडीशी मदत म्हणून मी इथे बट्ट्या तळायला घेतल्या। बट्ट्या तळून घेतल्या आणि खाऊन देखील बघितले बरं का, खूप मस्त क्रंची अशा बट्ट्या झालेल्या होत्या। माहेरी आल्यानंतर मी मम्मीला थोडीफार स्वयंपाकात मदत करते आणि माझ्या लेकरांचे जे काही कामं आहेत ना ते मम्मीलाच करायला सांगते बरं का। अभय तर आता मोठा आहे, पण शरीरची आंघोळ, तिचं खाऊ पिऊ घालणं आणि तिला सांभाळणं हे सगळं मम्मी बघून घेते। त्यानंतर मी तिला थोडीफार कामामध्ये मदत करत असते। चला म्हटलं लगेचच फरशी पण पुसून घेऊया, कारण की दुपारी खूप जास्त ऊन पडतं आणि दुपारी हे काम करायचे म्हटलं ना की नको नकोसंच वाटतं। त्यामुळे सगळं एकदा पटापट आवरून घेतलं की मग आपण काय आराम करायला मोकळेच। आणि आता छान असे कपडे मम्मीने धुवून घेतलेले होते आणि बघू शकता एवढं कडक ऊन आहे सध्या, तर 10 मिनिटांमध्येच कपडे वाळून पण घरात येतील। तर बेडशीट आणि शिल्लकचे काही कपडे धुतलेले होते, मम्मीला म्हटलं तू धुवून दे पटापटा, मी वाळू घालते। आणि अशा छोट्या मोठ्या कामामध्ये मदत केली की तिचेही कामं पटापट होतात आणि आपल्यालाही थोडासा तिच्यासोबत टाईम स्पेंड करता येतो। चला आता सगळे कामच आवरलेले आहेत, त्या कामांसोबत व्हिडिओला इथे सेंड करते।